मॅच विल बी स्टार्ट. गेम ऑन. पहिला चेंडू अमर ठाकूर. राम पाटीलने मात्र हा चेंडूला सॉफ्ट हँड मध्ये चेंडू खेळून काढलाय. रामला ठाऊक आहे कारण अमर एक चांगला गोलंदाज आहे. सन्मान देणं फार महत्वाचं असतं. नेहमीच एक मैत्रीपूर्वक मात्र त्यांचा खेळ आम्ही बऱ्याचदा पाहिलाय. या डोंबिवली विभागामधील एक अतिशय तुल्यवान संघ आहे आणि त्यानुसार मात्र अमरला ठाऊक होता की राम एक मोठा फलंदाज आहे. त्याला कशा लाईन लेंथ वरती गोलंदाजी केली पाहिजे आणि ती लाईन लेंथ गोलंदाजी मात्र गोलंदाजच्या मार्फत पाहायला भेटलाय. तर अमर ठाकूरने पहिल्या चेंडूवरती सिंगल खर्च केली आणि मात्र सिंगलच्या माध्यमातून राम पाटीलने आपला सांघिक अकाउंट ओपन केला आणि त्याच्यानंतर वैयक्तिक अकाउंट सुद्धा ओपन केला मात्र राम पाटीलने. साई मध्ये चेंडू पॅट वरती आदलला. जल्लोषाने अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. पंच दर्शवतात हाय फॅक्टर आणि त्यानुसार मी म्हणेल की अतिशय चांगला प्रकारचा प्रयत्न होता अमर ठाकूरचा. सलग यॉर्क लाईनचा चेंडू होता, पॅट वरती आदलला आणि पॅट वरती आदलल्यानुसार मात्र ही अपील जायज होती. मात्र पंच अतिशय दक्ष पंच आपण पाहू शकता. योगेश इंद्रेकर सर, त्याच्यानंतर विरोध सरांना अतिशय चांगल्या भूमिकेमध्ये चौथ्या दिवसामध्ये. तर पुन्हा एकदा राम पाटील, देशाची आणबाण शान राम पाटील मैदानावरती मोठे फटके दाखवेल का फार अपेक्षा असतात जेव्हा राम पाटील फलंदाजीसाठी येतोय. हा चेंडू मात्र विविधता पाहू शकाल. हा चेंडू वरती पंच भलतील. हा चेंडू मात्र दर्शवला वाईट चेंडू. तसं दर्पण होता मी म्हणेल अमन वरती. राम पाटील एक चांगला फलंदाज आहे, त्याची शैली त्याला ठाऊक आहे आणि त्या शैलीनुसार मात्र कुठेतरी एकता भंग करण्याचा प्रयत्न, कदाचित लिडिंग एज लागेल त्या प्रयत्नाने मात्र हा चेंडू फेकला होता. मी चांगलं प्रयत्न होतं मी म्हणेल अमरचं. हा चेंडू पुन्हा एकदा अमरकडनं हा चेंडू फेकला गेला. अमरला लाईन लेंथ वरती नियंत्रण ठेवणं फार महत्वाचं असतंय. कारण संघाचा सेनापती कसा असावा, फार चांगली कामगिरी त्याची असणं गरजेचं असतंय. जर अमरने चांगलं षटक फेकलं तर येणाऱ्या गोलंदाजाला प्रेरणा मिळेल, चांगली मात्र गोलंदाजी टाकण्यासाठी मात्र एक प्लॅटफॉर्म मिळेल. जर रामने चांगली फलंदाजी केली तर येणाऱ्या फलंदाजाला मात्र चांगला प्लॅटफॉर्म मिळेल, फ्लाइंग स्टार्ट मिळेल आणि चांगली फलंदाजी करू शकतात. हा चेंडू ऑन साईडला वर्कआउट दिलाय. चेंडूवरती फार बेकारी क्षेत्ररक्षक आला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक योगेश पाटील. निश्चित आम्ही नेहमीच बालट्या नावाने त्याला ओळखत असतोय कारण योगेश पाटील हा टेनिस विश्वातील एक अतिशय घातक फलंदाज. योगेशचा बल्ला राम पाटील जसा अतिशय चांगली फलंदाजी करते तसा दुसरा एक नौका पेरू आपण पाहू शकाल. तर योगेश पाटीलला अतिशय चांगला फलंदाज आहे. रायगड ठाण्याचे जेव्हा सामने होतात योगेश पाटीलची फार चांगली कामगिरी असते. तो योगेश पाटील आपण पाहतोय सोनापाडा संघाकडनं. हा चेंडू कलात्मक शॉट. राम पाटील ऑन द फायर. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि हा चौकार. खराब क्षेत्ररक्षण होतं, नसीहत दिली आणि चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी. गुड शॉट. किती घोड त्यात गोंड गप्पन माझं काळ जात राहुला आय लव्ह यूच झेंडा गे. मी म्हणलं अमरची मात्र गोलंदाजी चांगली होती. अमरने मात्र चांगल्या टप्प्यावर चेंडू फेकला होता. त्याच्यानंतर क्षेत्ररक्षकाने मात्र चुका दर्शवल्या. आपण क्षेत्ररक्षक पाहू शकाल फाईनल क्षेत्रामध्ये ज्याने तो चुका दाखवल्या. चुका सुधारायला लागतील. नाराजी व्यक्त करताना पाहतोय अमर सुद्धा, दत्ता सुद्धा, कारण त्यांना ठाऊक आहे हा सामना फार महत्वाचा आहे, इम्पॉर्टंट सामना आहे आणि या सामन्यामध्ये जिंकणं फार महत्वाचं असेल. अतिशय चांगली कामगिरी राम पाटील. चौकार दाखवलाय. चौकारच्या मध्ये जाऊ शकत आपण खबर. हा चेंडू मध्ये पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर तिसरा वाईट चेंडू आणि वाईट चेंडूनुसार मात्र धावसंख्या वाढेल. दाबल का बरं धावा 11 धावा. रवी मस्ती साहेबांना मी विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती शेलू भाऊचे आपल्याला विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती या. पुन्हा एकदा अमर. हा चेंडू पॅडल सिक करायचा होता. चेंडूवरती फॉल मात्र खराब क्रिकेट. राम पाटीलचं मनोबल वाढला असेल आणि एका बाजूला थोडस मनोबल खचला असेल अमरचं. अमर ठाकूर आपण पाहतोय. अमर ठाकूरला मात्र कमबॅक करणं फार गरजेचं असेल. पण अमरचं असं आहे की विकेट टेकिंग गोलंदाजी करण्याचं. हा चेंडू पॅडल सिक. चेंडू सीमा पलीकडे
आणि हा दमदार चौकार राम पाटीलच्या बॅट मधून चेंडू फरार चौकार. थँक्यू. निश्चित मी थोडंसं वर्णन करेल अमरच्या माध्यमातून. अमर ठाकूरने पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा धावा खर्च केल्या होत्या. तो प्रेशर होता अमरवरती की या सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवण्याचा प्रयत्न होता. मात्र अमरने त्या सामन्यामध्ये एक चांगला विकेट प्राप्त केला होता. मात्र दुसऱ्या बाजूला पाहू शकाल राम पाटीलने अतिशय चांगली फलंदाजी केली. दुसरा चौकार लगावलाय राम पाटील करणं. हा चेंडू सन्मानला कव्हर क्षेत्रामध्ये डायरेक्ट किट देण्याचा प्रयत्न सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून धाव फलक पुढे जाईल आणि याही षटकामध्ये धावा खर्च केल्यात व तर 17 धावा उमर ठाकूरने 17 धावा खर्च केल्यात आणि रामचा विचार केला. रामने तब्बल 12 धावा कुठल्यात. वैयक्तिक अतिशय चांगली कामगिरी या देसी संघाच्या मार्फत आणि धापलकावर धावा पत्त्या पण 17 धावा. डीजे थँक्यू. मात्र पाहू शकाल अतिशय चांगली फलंदाजी. 17 धावा धाबालकावर फार मोठी धावसंख्या उभारली आहे. पहिल्या षटकामध्ये अमरवरती हल्ला चढवला गेला कारण अमर एक चांगला गोलंदाज आहे. आम्ही नेहमीच पाहिलं अमरला. मात्र अमरच्या वरती थोडासा प्रेशर होता कारण राम पाटील एक चांगला फलंदाज आहे. मी म्हटलं तर या दोन फलंदाज आणि गोलंदाजावरती फार नजरा असतील आमच्या. मात्र यामध्ये बाजी मारल्या मात्र रामने. हा चेंडू ब्लॅक होल मध्ये फलंदाज बाद. बिग विकेट. योगेश पाटील या गोलंदाजाने काम तमाम केलंय राम पाटीलचं. राम पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. बिग विकेट. शेवटच्या दिवसामध्ये आयोजन बघा किती फार मोठं आहे. चेअर बॉईज आमच्या व्यासपीठासमोर आणलंय. फक्त त्यांना विनंती करतो आपण जरा मैदानाच्या बाहेर येऊन डान्स करायची आहे. योगेश पाटील अतिशय चांगला गोलंदाज आहे. चांगला फलंदाज. योगेशने मात्र चांगली गोलंदाजी. राम पाटीलचं यश प्राप्त केला. राम पाटीलला मात्र परतावलं भाग पाडलं. राम पाटीलने तब्बल वैयक्तिक 12 धावा कुठल्या. 12 धावाचं योगदान. मैदानावरती दुसरा फलंदाज. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज नितीन फलंदाज जातोय. हा चेंडू मोठा फटका दाखवण्याचा प्रयत्न पंचाकडे अपील होतोय. लेग बिफोरचं या वेळेस पंचांनी हेरलाय. ऑफस्टिकच्या बाहेर असेल. लाईन मिस केली चेंडूने आणि लेग बायच्या स्वरूपाने सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून धापलका धावा 18 धावा. पहिले षटक जरी 17 धावांचा खर्च केला कारण सर्कल बदलेच होतं. ती मोठे फटके दाखवू शकला असतं फलंदाज. मात्र त्यानंतर योगेश पाटीलने बॅक केलंय. हा चेंडू डाऊन साईडला मोठा फटका देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक फार वेगाने गेला चेंडूवरती. चेंडूला उचलेल फेकेल. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करेल का. तोपर्यंत साई मात्र क्रीज वरती पोहोचला आणि 2 धावा घेतल्या जातात. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर धावा 20 धावा. 20 धावा धावफलकावर. दुसरे षटक मार्गस्तरी असताना 3 चेंडू फेकल्यात योगेश पाटील आणि 3 चेंडू मागे 3 धावा खर्च केल्यात.
योगेश पाटील सोनारपाडा संघाचा गोलंदाज योगेश पाटील आपण पाहतो. योगेश पाटील मात्र अतिशय चांगला परफॉर्मन्स. हा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा ऑन साइडला भिरकावलाय. चेंडूला कार्पिटल झाला. 4 क्रिया करायच्या होत्या क्षेत्ररक्षकाला. चेंडूवर येणं वाकणं उचलणे फेकणं वेल गेल्या आणि या वेळेच्या अभावी पुन्हा एकदा सिंगलला प्राधान्य दिला. सिंगलच्या माध्यमातून धावफलक पुढे जातोय आणि धावफलकावर धावा वाढते. धावफलकावर धावा 21 धावा धावफलकावर पाहतोय. योगेश पाटीलने छाप सोडली मैदानावरती. योगेशने मात्र कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्नाला यश लाभलाय आणि धावफलकावर धावा पाहतोय. 21 धावा मात्र देसाई संघाने जी फ्लाइंग स्ट्राईक दिली होती मात्र राम पाटीलने अतिशय चांगली फलंदाजी केली होती. त्यानंतर मात्र कशा प्रकारची फलंदाजी करेल. हा चेंडू एष्टा उद्ध्वस्त. नितीनच्या तारीचा अंत. मोठा झटका लागतोय देसाई संघाला. व्हॉट अ ब्रेक थ्रो योगेश पाटील. ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. नितीनच्या पारीचा अंत. धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त पाहतोय आपण 21 धावा धावफलकावर. अतिशय चांगला प्रकारचा परफॉर्मन्स. 21 धावा धावफलकावर. योगेश पाटीलने अतिशय चांगली कामगिरी केली. ब्रेक थ्रू मिळवून दिला. योगेशने मात्र अतिशय चांगला प्रकार. मात्र यावेळेस बिग हिटर रोहित मात्रे. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका दाखवण्याचा प्रयत्न. संपर्क झाला नाही चेंडू आणि बॅटचा. हा डाट चेंडू. षटक क्रमांक संपन्न दुसरं आणि 2 षटकानंतर धावसंख्या धावफलकावर 21 धावा. डीजे चला उखारा उचला भगवान. चला उखारा उचला भगवान. दैन्याचा संपल. दैन्याचा संपल. आले 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 गड्यानो भगव वादळ आलं. आले 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 गड्यानो भगव वादळ आलं. चला उखारा उचला भगवा. दैन्याचा संपल. दैन्याचा संपल. आला 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 गड्यानो भगव वादळ आलं. आला 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 गड्यानो भगव वादळ आलं. टायगडीचे मास्टर मात्र पाहू शकाल आपण. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज मैदानावरती रितेश हा गोलंदाजाचा वापर केलाय. रितेश हा गोलंदाजाचा वापर करताना पाहतोय. रितेश मात्र कशा प्रकारची गोलंदाजी करेल. जी गोलंदाजी योगेश पाटीलने अप्रतिम गोलंदाजी फेकली. पहिल्या षटकामध्ये अमर ठाकूरने 17 धावा. त्याच्यानंतर योगेश पाटीलने फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. धावफलकावर धावा पाहतो 21 धावा. 10.50 सरासरी देसाई संघाच्या मार्फत. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका दाखवण्याचा प्रयत्न. 5 आमच्याकडे बनतील योगेश इंद्रेकर. तोपर्यंत आपण पाहू शकाल धावसंख्या वाढेल आणि धावफलकावर धावा 22 धावा. खराब सुरुवात गोलंदाज रितेशच्या मार्फत व्हायला भेटतोय. 22 धावा धावफलकावर.
रिवर्सचा वापर, रिवर्स अटेम्प्ट केला साईकडनं. साई वरती फार अपेक्षा असतील देसाई संघाच्या. सलामीसाठी गेलाय साई आणि साईच्या कडनं पूर अपेक्षा असतील आणि साईने मात्र हा चेंडू रिवर्सचा पवित्रा घेतला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. डाट चेंडू. हा चेंडू स्लॉर चेंजिंग, गतीमध्ये परिवर्तन. पुन्हा एकदा डॉट चेंडू. सोंडारपाडा संघ पुन्हा एकदा कमबॅकचं सूत्र दाखवतय. 17 धावा जरी बदल केल्या असतील अमर ठाकूरने, मात्र येणाऱ्या गोलंदाजाने पूर्णपणे एक धावासाठी देसाई संघाच्या फलंदाजांना मात्र झगडावा लावलाय. हा चेंडू मोठा फटका, आसमान टोला, साई ब्रँडेड फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार धावसंख्या वाढेल देसाई संघाला. या मोठ्या फटक्याची फार गरज होती. षटकार दाखवलाय. 28 धावा दाखल खबर पाहतोय साईच्या बॅट मधून हा षटकार. हा चेंडू ऑन साईडला पुन्हा एकदा मोठा फटका दाखवण्याचा प्रयत्न. चेंडूवरती फार वेगाने क्षेत्र शिकाला. सिंगलला प्राधान्य दिलं. सिंगलच्या माध्यमातून धापल पुढे जाईल. धापल खबर धाबा 29 धाबा दाखल खबर पाहतोय आपण. रोहित म्हात्रे आणि साई म्हात्रे ही जोडी मैदानावरती. आघाडीचे 2 फलंदाज राम पाटील आणि त्याच्यानंतर नितीन हे फलंदाज बाद झालं. त्याच्यानंतर साईने एक षटकार दाखवला. रोहित वरती फार अपेक्षा असतील. 7 चेंडूवरती 7 षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावरती आहे या विभागामध्ये. आता तोच प्रकारची फलंदाजी करेल का? हा चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. मी म्हणेन खराब क्रिकेट. पुढूनचा वापर नाही कारण चेंडू पडल्यानंतर सलग बॉम्ब झाला आणि हा डाट चेंडू. डाट चेंडू जी ब्लाइंड स्टार्ट दिली तर राम पाटीलने मात्र त्या ब्लाइंड स्टार्टला मात्र कन्वर्ट करता आला नाही. हा चेंडू ऑन साईडला मोठा फटका दाखवला. हवेमध्ये चेंडू दत्ता येतो चेंडूवरती. त्यावरती चेंडूला उचलेल. पहिला बाउन्स वरती आणखी 2 धावा जमवल्या गेल्यात. डबल कबर धावा वाढतील आणि या 2 धावेच्या मदतीने षटक क्रमांक 3 संपन्न. 3 षटकानंतर धावसंख्या दाखल करून पाहतोय आपण 31 धावा आणि 10.25 सरासरी गाठली गेली आहे देसाई संघाच्या फलंदाजाने. विजय. आता डावांचं टार्गेट कसं रसेल देसाई संघ. कारण सोनारपाडा संघ फार मजबूत संघ आहे. त्यांना सुद्धा ठाऊक असेल. आणि गोलंदाज समीर पाटील. हा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त. साई मात्र बॅक टू द पॅव्हिलियन्स. मोठा झटका लागतोय देसाई संघाला. फलंदाजावरती आमच्या सुद्धा फार आशा होत्या. धावा 40 ते 42 धावांपर्यंत पोहोचेल देसाई संघ. मात्र त्या फलंदाजाचा यश प्राप्त केलाय समीर पाटील. या गोलंदाजाने यश प्राप्त केला. पहिल्या चेंडूवरती धावसंख्या दाखल खबर 31 धावा. प्रवीण म्हात्रे याचे कॅप्टन ऑफ द टीम. मैदानाच्या आतमध्ये प्रवीण. प्रवीण मात्र कशा प्रकारची फलंदाजी करेल येणारे 5 चेंडू आणि कशा प्रकारची फलंदाजी करेल देसाई संघ. हा चेंडू खोलवर टप्प्याचा दत्ता येतो चेंडूवरती. फार वेगाने मिसफील्ड झाली मात्र तोपर्यंत बॅटिंग चांगलं होतं. सिंगल येते दापल कव्हर. सिंगलच्या माध्यमातून 32 धावा दापल कव्हर पाहतोय आपण. रोहित म्हात्रेचा बल्ला बोलणं फार महत्वाचं असेल. या 4 चेंडूवरती एकाच मोठा फटका लागला तर 40 ते 42 धावांपर्यंत पोहोचेल. 32 धावा दाखल लागल्या. येणारे 4 चेंडू शिल्लक आणि या 4 चेंडूवरती एकाच षटकार एकाच चौकार सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करेल देसाई संघ. समीर पाटील पुन्हा एकदा लेफ्ट ओढ विकेट्स गोलंदाजी करतोय. हा चेंडू आसमानी टोला केल्याचा प्रयत्न. चेंडू डाव्यामध्ये जज केलेला आहे. रोहित म्हात्रेचा अंत. रोहित म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. बिग विकेट.
वाटलं होतं 50 ते 55 धावा देसाई संघ सहजरित्या पूर्ण करेल. तर जेव्हा राम पाटील अतिशय चांगल्या प्रकारचा फलंदाजी करत होता, 17 धावा अमर ठाकूरच्या गोलंदाजीवर घेतल्या होत्या. त्यानंतर मात्र योगेश पाटीलने कमबॅकचं सूत्र दाखवलं आणि पूर्णपणे कमबॅक केलं. हा चेंडूवरती पुन्हा एकदा पॅटवरती चेंडू आदलला, सिंगल येते, सिंगलच्या माध्यमातून दापल कबर धाव वाढेल. 33 धावा दापल कबर पाहते आपण. 33 धावा. हितेश निश्चित हितेश मात्र चांगला फलंदाज आहे आणि हितेशला मात्र अगोदर का प्राचीन केलं नाही संगणकाने मात्र प्रश्न मला सुद्धा पडलाय. कारण हितेश जेव्हा हितेश फलंदाजीसाठी जातोय, आम्ही नेहमी वन डाऊन साठी हितेशला पाहतोय. हितेश भोईर फलंदाज. हा चेंडू एस्टेट वरती आदळतोय. पहिल्या चेंडूवरती हितेश मात्र बाद होतोय. बिग विकेट डाऊन. देसाई टीमला लागणारा हा चौथा चटका. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय नवला भिजूया. माझं काळीच लागलंय माझं काळीच लागलंय तर राहुल भोईर मैदानाच्या आतमध्ये जातोय. राहुल कशा प्रकारची फलंदाजी करेल, एका षटका मी म्हणेल थोडंसं सामन्यामध्ये एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचू शकतोय. फडक्याची पार करत असेल 33 धावा दापल कबर फक्त. चेंडू आपणचा मारा डायरेक्ट हिट दिला आणि त्यात हवा मात्र 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, 3 धावा होतील का आणि तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद. या 2 धावा जमवल्या जातील. 2 धावेच्या मदतीने फलकावर धावा 35 धावा 36 धावांचं लक्ष आहे आणि या 36 धावा कशा प्रकारे डॉमिनेट करेल का संघाला देसाई संघ की सामना जिंकणार कोण, सोनारपाडा संघ की देसाई संघ, देसाई संघ की सोनारपाडा संघ, या ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय आमचे मित्र जगदीश पाटील मॅन फ्रॉम नारिवली डीजे. शिवाजी नावाचा गजर, वाघाची डरकाळी फुलली हातय ओंकार. हिंदुत्वाचे रक्षण तोक हाती घेऊन प्राण, ओळख माझी रंग भगवा आणि धनुष्य बाण. माझं नाव शिवसेना, माझं नाव शिवसेना, मी महाराष्ट्राची शान. माझं नाव शिवसेना, मी महाराष्ट्राची शान. माझं नाव शिवसेना, मी महाराष्ट्राची शान. साहेबांचा शिरावर हात, पाठीशी आशीर्वाद. आमच्या ध्यानात मनात हिंदू हृदय सम्राट. साहेबांचा शिरावर हात, पाठीशी आशीर्वाद. आमच्या ध्यानात मनात हिंदू हृदय सम्राट. या मातीत जन्म घेतला आहे अभिमान, ओळख माझी रंग भगवा आणि धनुष्य बाण. माझं नाव शिवसेना, माझं नाव शिवसेना, मी महाराष्ट्राची शान. माझं नाव शिवसेना, मी महाराष्ट्राची शान. माझं नाव शिवसेना, मी महाराष्ट्राची शान.
शिवरायांचे आम्ही मावळे सरदार, हे मर्द मराठे आम्ही आहो लढवय्ये झुंजार. छत्रपती शिवरायांचे आम्ही मावळे सरदार, मर्द मराठे आम्ही आहो लढवय्ये झुंजार. शौर्याची शक्तीची सांगते. थँक्यू रिझल्ट, थँक्यू उपस्थित तमाम रसिकांच्या स्पर्धेच्या माध्यमातून पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण ही स्पर्धा पाहतो जय महाराष्ट्र क्रीडा मंडळ एरंजाड यांच्या वतीने. आज या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस, मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन ठेपणारी स्पर्धा आपण पाहतोय. त्या स्पर्धेचे लाडके आयोजक मयूर मेहर यांच्या अध्यक्षतेखाली मात्र ही स्पर्धा भरवली जाते. उमेश मेहर असतील, चंद्रकांत मेहर, निकम मेहर, केतन भोईर आणि योगेश मेहर आणि ग्रामस्थ मंडळ एरंजाड यांच्या वतीने मात्र ही स्पर्धा. आपण या स्पर्धेचा या ठिकाणी आज मेगा फायनलचा दिवस पाहतोय. सामना पाहतोय या ठिकाणी सोनारपाडा पक्ष देसाई या दोन संघामध्ये. ज्या देसाई संघाने पहिल्या षटकामध्ये चांगला स्टार्ट केला होता, मात्र त्याच्या नंतर या 3 षटकामध्ये अतिशय चांगलं कमबॅक केलंय. या सोनारपाडा संघाने मॅच स्टार्ट होते. पहिला चेंडू दत्ता ठाकूरला चेंडू होता, बॅकफूट पॉइंटला चेंडू, खराब क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि पाहता पाहता मात्र या 2 धाबा सहजरित्या मात्र या 2 धाबा एकपटल्या जातात. या चेंडूवरती आपण बघतोय पहिला चेंडू होता आणि कमी लक्ष विचार केला तर 36 धाबांचं लक्ष हे सोनारपाडा संघात समोर असणार आहे. मात्र या आपण ते कशा प्रकारे पार पाडतील दत्ता. यावेळेस मात्र चेंडू मात्र डीपेक्स टाका भरला, गोळीच्या वेगाने थांबणार नाहीये चेंडू. पाहता पाहता चेंडू सीमा पलीकडे पहिला भगवा चौकार. स्ट्राईकला दत्ताला बघतोय आपण, ज्याच्या चेंडू मधून 6 धाबा आल्यात. हा चौकार एक शॉट, एक चौकार एक 2 धाबा मिसफिल्ड होते. त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली जातोय आणि एकच धाब्यावरती समाधान व्यक्त केलं जात आहे सोनारपाडा संघाला. पुढचा सामना असेल उसर्ग विपक्ष सरवली. उसर्ग विपक्ष सरवली कॅप्टन यायचं आहे टॉस साठी आमच्या मंचावरती. कालच्या दिवसामध्ये निश्चितच मात्र बऱ्याच संघ ज्याने अंतिम सामन्यामध्ये अंतिम फेरीमध्ये मात्र संघाला परास्त केलं होतं. वडू नवघर या संघाला परास्त केलं होतं, मात्र फायनलचं तिकीट बुक केलं ते पडले संघाने. हा चेंडू फुलटचा होता, यावेळेस मात्र डी बॅकवर्ड्स खेळला, चेंडू 1 बाउन्सर दिला आहे 4 रन्स. आणखीन चौकार बघतोय योगेश पाटीलच्या बॅट मधून निघणारा चौकार. पुन्हा एकदा पंचांकडे अपील केलंय, मात्र चेंडू शॉर्ट लेगला जातो. या ठिकाणी मात्र एक धाव ब्लॅक बायच्या स्वरूपामध्ये पूर्ण केली जातोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकतोय. बघतोय धावफलकावरती धाबा आल्यात 12 धाबा. पहिलं षटक मार्गस्थ असताना 36 धाबांची गरज असं मात्र पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या बघतोय. अद्याप या षटकामध्ये चेंडूचा चेंडू पिकअप लागेल तो मात्र कशला. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडू सीमा पलीकडे टेकना षटकार.
पहिल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकामध्ये बघता आपण 18 धावा धावपलकावरती लागल्यात. 36 धाबांची गरज असते ना, आता मात्र फक्त 18 धाबांची गरज आहे. येणारी चेंडू 18 आणि गरज आहे ती मात्र 18 धाबांची. फार क्लोज सामना आहे, फार जवळ सामना होऊन ठेवला. मात्र सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. तर विशाल मात्र याच आलेत. विशाल मात्र नाणेफेकी करायची मिळालेच. तर माजी नगरसेवक सन्माननीय अनिल शेठ भगत यांनी विनंती असेल की आपल्या शुभार्थ नाणेफेकी केली जाईल. 4 षटकांचा सामना असेल. पक्ष सरवली तर 2 सगळे द्या. नाणेफेकी जीत चेंडू सीमा पलीकडे जातोय. दमदार चौकार. गोलंदाज दुसरं षटक घेऊन आलाय. पुन्हा एकदा हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न मिसटाईम होतोय. 400 चेंडूच्या काळी आणि झेल मात्र टिपला जातोय. फलंदाज बाद होतोय. पहिला ब्रेक थ्रू निर्माण करून दिलाय. गोलंदाज बघतोय या ठिकाणी प्रवीण. देतोय अमर ठाकूर मैदानामध्ये येतोय. बंडांचा फलंदाज अमरला मात्र पाचारण केलं झालंय. गेल्या या ठिकाणी दत्ता ठाकरेने मात्र अतिशय चांगली फलंदाजी दाखवली आहे. पण दत्ताला पाहतोय या मैदानामध्ये स्ट्राईकला चेंडू यावेळेस मात्र हलक्या हाताने नितीन चेंडूवरती वेगाने येतोय. चेंडूला उचलतोय. मिसफील्ड झालं होतं मात्र एकच धाव एकने धाव पुढे सरकली जातं. विजयाच्या दिशेने बाट करता संघ. अतिशय चांगली दैदिप्यमान कामगिरी राहिली या संघाची मैदानामध्ये अद्यापपर्यंत. तर हवा आणि वादळ सुद्धा मैदानामध्ये आलाय. बघतो आपण थोडासा अडथळा निर्माण. पहिल्या दिवसामध्ये मात्र या वाऱ्याने सर्वांना परेशान केलं होतं. खूप जोराचा वारा वाहत होता या मैदानामध्ये. स्ट्राईकला अमर. पहिला चेंडू शॉर्ट अंपून आणि यावेळेस सक्सेसफुल चेंडू सीमा पलीकडे चौकार. चौकार आला अमरच्या बॅट मध्ये. चेंडू यावेळेस मात्र ऑफस्टिक कव्हर करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा प्रवीणला एक यश मिळालंय. मात्र विजयाच्या दिशेने हा संघ वाटचाल करताना पाहतो आपण. तिची चांगली कामगिरी राहिली आहे. संघाची गोलंदाजी तेवढी चांगली केली होती. त्याच्यानंतर मात्र फलंदाजीला दत्ताने चांगला स्टार्ट करून दिला. चेंडू करायचा होता. पॅटच्या पॅटे देत नाहीये आणि इथून मात्र षटक समाप्त होतो. दुसरं आणि 2 षटकांच्या सांगतेनंतर धावपलकावरती धावा आल्यात 27 धावा.
थँक्यू. अप्रतिम क्रिकेट विथ म्युझिक असा दुहेरी संघ मैदानावरती बघायला मिळतोय. डीजे रॉक आमचं अतिशय चांगलं गाणं त्यांच्या माध्यमातून मात्र सादर केलं जातं मैदानावरती. हा चेंडू यावेळेस मात्र दत्ता स्क्वेअर ऑफ दी विकेट खेळतोय. चेंडू थोडस पुढ्यात करतो क्षेत्ररक्षकाच्या मात्र चांगला ट्राय होता. त्या ठिकाणी एकच धाव मिळते ती मात्र दत्ताला. एकडी धावसंख्या पुढे सरकली जाते 28 जाता. दाखल कव्हर ते आल्यात. निश्चितच स्पर्धा www.tenniscricket.in च्या माध्यमातून कव्हर केली जाते. आमचे गौरव सावंत, निखिल आणि त्याच्यानंतर सचिन या ऑफिशियली काम करतात यासाठी. त्याच्यानंतर कॅमेरामॅन आमचे अमित त्या ठिकाणी आहेत. त्यांना क्षणचित्र या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जातंय. क्षण क्षण या स्पर्धेचा त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलं जातोय. अमर यावेळेला चेंडूला ड्राईव्ह करतोय लॉंग ऑफला. नितेश कराम क्षेत्ररक्षक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि मात्र दुसरी धाव कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दोन धावा मात्र जलद गतीने पूर्ण केल्या जातात. विजयाच्या दिशेने पावलं उचलली गेल्या. फक्त 5 धावांची गरज असणार आहे इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. एक धाव मिळाल्या चेंडूवरतीच. निश्चित एक धाव मिळाली. तिसऱ्या गोलंदाज नितीनचा वापर केला. लेग बायचा इशारा. पंच आमचे फिरोज खान सर आणि स्क्वेअर लेगचे पंच आपण बघतो या ठिकाणी आनंद मेहरना. मैदानामध्ये 2 पंचांची कामगिरी. त्याच्यानंतर आमचे योगेश इंद्रेकर सर थोडेसे लंच ब्रेक करतात. लंच ब्रेक घेतला जाईल. हा चेंडू बॅकफुटला कट करायचा होता. चेंडू मात्र टॉपिंग क्रीज वरती. फलंदाज बाद होतोय दत्ता ठाकूर. बिग विकेट. परेशवाडी नवीन फलंदाज येतोय. मैदानामध्ये बघतोय फक्त औपचारिकता राहिली आहे. यावेळेस मात्र चांगला स्टार्ट करून दिलाय. मात्र दत्ता आणि त्याच्यानंतर योगेश बाद झाले. 2 फलंदाज बाद झाले असले तरी सुद्धा अमर आणि परेश मैदानामध्ये डावखुरी हातचा फलंदाज मागच्या सामन्यामध्ये एक षटकार दाखवला होता परेशने. तो फलंदाज राऊंड विकेट. गोलंदाज नितीन आल्यास मात्र मोठा फटका. सामना फिनिश करतोय आणि या ठिकाणी मात्र सामना जिंकला होता सोनारपाडा टीमने. मात्र स्पर्धेमध्ये भाग घेतला होता देसाई संघाने वेळेवरती आला त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपल्या मनपूर्वक आभार. तर देसाई संघाचा कॅप्टन याचा आपण आपल्याला निश्चित या ठिकाणी बाळासाहेबांची प्रतिमा असलेला तोटा दिला जाईल आयोजकांच्या वतीने. त्याच्यानंतर सामन्याचा मानकरी ठरलाय नो डाऊट. ज्याने शेवटच्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे तो समीर. याचा आपण मॅन ऑफ द मॅचचा